आज तारीख आहे 4 फेब्रुवारी आणि महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं तर असं वाटतंय जणू उद्याच निवडणूक आहे. दररोज नवी वक्तव्य, दररोज आरोप प्रत्यारोप, नेत्यांचे दौरे, बैठका, शक्ती प्रदर्शन. पण प्रश्न एकच आहे, निवडणूक अजून जाहीरही नाही, मग इतकी घाई का? इतकं राजकारण गरम का झालंय? चला आज ह्या सगळ्या मागचं खरं राजकारण समजून घेऊया. सध्या महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चर्चा सुरू आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महापालिका. बाहेरून पाहिलं तर ह्या निवडणुका लहान वाटतात, पण राजकारणात ह्या निवडणुका म्हणजे मोठ्या लढाईची रंगीत तालीम असते. कारण कार्यकर्ते कोणाकडे आहेत, मतदार कोणाकडे झुकतोय, पक्षाची ग्राउंड स्ट्रेंथ किती आहे, हे सगळं इथेच समजतं. म्हणूनच आज प्रत्येक पक्ष जागा झालाय. सध्या महाराष्ट्रात सत्तेत आहे महायुती. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सत्ता असणं वेगळं आणि सत्ता टिकवणं वेगळं. सत्ताधारी पक्षांना 3 मोठ्या गोष्टींची चिंता असते. पहिली, कार्यकर्ते नाराज तर नाहीत ना? दुसरी, आपण जिंकलोय पण मतदार समाधानी आहे का? आणि तिसरी, आपल्या आतच कोणीतरी आपल्या विरुद्ध तयारी तर करत नाही ना? म्हणूनच सतत बैठका, सतत दौरे, सतत स्टेटमेंट्स, हे सगळं सुरू आहे. कारण राजकारणात सर्वात धोकादायक गोष्ट असते अति आत्मविश्वास. आता विरोधकांकडे पाहूया. विरोधकांकडे आज सत्ता नाही, पण संधी नक्की आहे. स्थानिक निवडणुका म्हणजे पुन्हा मैदानात उतरायची संधी, हरवलेला विश्वास मिळवायची संधी आणि सत्ताधाऱ्यांना धक्का द्यायची संधी. म्हणूनच आज भाषणं वाढली आहेत, टीका वाढली आहे, दौरे वाढलेत. पण इथे एक मोठा प्रश्न आहे, विरोधक खरंच एकत्र आहेत का, की फक्त स्टेजवर एकत्र दिसतात? राजकारणात फक्त सरकार विरोधात असणं पुरेसं नसतं, पर्याय दिसला पाहिजे. आजच्या राजकारणात फक्त कामावर चालत नाही, आजच्या राजकारण चालतं टीका नॅरेटिव्हवर. कोण मेहनती नेता, कोण विश्वासघातकी, कोण जनतेचा आवाज, कोण फक्त बोल घेवडा, हे ठरवलं जातं भाषणांतून, सोशल मीडियातून, बातम्यांतून. आणि म्हणूनच आज प्रत्येक पक्ष आपली गोष्ट सांगण्याच्या मागे लागलाय. जो आपली गोष्ट जनतेच्या मनात बसवतो तो निवडणूक जिंकण्याच्या अर्ध्या वाटेवर असतो. म्हणूनच आज 4 फेब्रुवारीला महाराष्ट्राचं राजकारण गरम आहे. कारण सत्ताधाऱ्यांना सत्ता टिकवायची आहे, विरोधकांना पुन्हा उभं राहायचं आहे आणि जनतेला खरा पर्याय पाहायचा आहे. ही फक्त निवडणुकीची तयारी नाही, टीका ही पुढच्या सत्तेची चाचपणी आहे. तुम्हाला काय वाटतं, ही सगळी हालचाल फक्त राजकीय दिखावा आहे, की खरंच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल येणार आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.